नारळी पौर्णिमा स्पेशल पारंपरिक नारळी भात एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा चला बघूया। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यामध्ये बनवून तयार होतो। इथं मी पाऊण कप बासमती लॉंग राईस घेतलेला आहे 18 ml, स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं भिजवायचं आहे। आता लागणारं नारळाचं दूध तयार करायचं। नारळाच्या छान बारीक फोडी करून त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकून दूध तयार करून घ्यायचं आहे गाळून। एका कुकरमध्ये 1 चमचा साजूक तूप गरम करून त्यामध्ये 7 ते 8 लवंग टाकून भिजवलेला तांदूळ 5 मिनिटं परतून घेऊन त्यामध्ये पावणे 2 वाट्या नारळाचं दूध टाकून थोडंसं रंग येण्यासाठी केशर टाकून याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता एका पॅनमध्ये तूप गरम करून आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत। छान परतल्यानंतर आवडीनुसार गूळ टाकायचा आहे। त्यानंतर इथं मी थोडंसं लेमन येलो फूड कलर घेतलाय। किसलेलं खोबरं छान परतून झाल्यानंतर तयार भात याच्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडीशी वेलची पावडर याच्यामध्ये टाकायची आहे। याच्या संपूर्ण रेसिपीसाठी खाली दिलेल्या बाणावर क्लिक करा। पूर्ण स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला मिळून जाईल।